आपल्या बायको आणि मुलांनी आपल्यासोबत लंडनमध्ये राहावं अशी डॉक्टर प्रतीक जोशी यांची इच्छा होती। त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं प्रयत्न केले। गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या AI-171 बोईंग 7878 या विमानातून जोशी कुटुंब लंडनला चाललं होतं। विमानात बसल्यावर प्रतीक यांनी आपल्या पत्नी आणि मुलांसह एक सेल्फी घेतला, पण दुर्दैवानं तो सेल्फी शेवटचा ठरला। गुरुवारी झालेल्या विमान अपघातात प्रतीक जोशी यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि तिन्ही मुलांना आपले प्राण गमवावे लागले। व्हायरल होणारा त्यांचा शेवटचा सेल्फी बघून हळहळ व्यक्त केली जाते। असंच काहीसं सोलापूरच्या पवार दाम्पत्यासोबत घडलं। लंडनमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलाच्या भेटीची पवार दाम्पत्याला ओढ लागली होती। गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी ते एअर इंडियाच्या विमानानं जाणार होते। विमानतळाबाहेर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा फोटोही काढला। पुढच्या काही तासात आपण आपल्या मुलाला भेटणार, यामुळं पवार दाम्पत्य खूप आनंदात होतं। पण ही भेट होऊ शकली नाही, कारण विमान अपघातात पवार दाम्पत्याचाही मृत्यू झाला। अपघातग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची अशीच काही ना काहीतरी गोष्ट आहे। कोणाला आपल्या कुटुंबाला भेटायला लंडनला जायचं होतं, कोणाला तिथं कायमचं सेटल व्हायचं होतं, तर कोणाला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी उंच भरारी घ्यायची होती। पण अवघ्या काही सेकंदात झालेल्या विमान अपघातामुळं सगळं होत्याचं नव्हतं झालं। अहमदाबादच्या या विमान अपघातात 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला। आता या विमानातून प्रवास करणाऱ्या कुटुंबांच्या, विमानातील क्रू मेंबर्सच्या हृदय पिळवटणाऱ्या गोष्टीही समोर येत आहेत। कोणासोबत नक्की काय घडलं, त्यांच्या कुटुंबियांवर किती मोठा आघात झालाय ते सांगणारा हा व्हिडिओ। सगळ्यात आधी बोलूया जोशी दाम्पत्याबद्दल। राजस्थानच्या बांसवाडा इथं राहणारे डॉक्टर प्रतीक जोशी हे पेशानं रेडिओलॉजिस्ट। प्रतीक यांचे वडीलही रेडिओलॉजिस्ट। राजस्थानमध्ये त्यांचं प्रसिद्ध सोनोग्राफी सेंटर आहे। प्रतीक आणि डॉक्टर पोनी व्यास यांचं 10 वर्षांपूर्वी लग्न झालं। त्यांना 8 वर्षांची मुलगी मियारा आणि 5 वर्षांची जुळी मुलं प्रद्युत आणि नकुल अशी एकूण 3 मुलं। पॅथॉलॉजिस्ट असलेल्या कोनी या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या। पण गेली 6 वर्ष लांब असलेलं आपलं कुटुंब लंडनमध्ये आपल्यासोबत असावं अशी प्रतीक यांची इच्छा होती। त्यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न करून आपल्या कुटुंबाला लंडनला घेऊन जायचा निर्णय घेतला। कोनी यांनीही लंडनला जाण्यासाठी गेल्या महिन्यात आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता। 3 दिवसांपूर्वी प्रतीक आपल्या कुटुंबियांना सोबत नेण्यासाठी लंडनहून राजस्थानला आले होते। गुरुवारी लंडनला जाणारं विमान पकडण्यासाठी ते राजस्थानहून अहमदाबादला आले होते। त्यांचे काही कुटुंबीयही त्यांना निरोप देण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टवर आले। विमानात बोर्डिंग केल्यानंतर प्रतीक यांनी आपल्या पत्नी आणि मुलांसोबत एक सेल्फी घेतला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता। अखेर 6 वर्षांनी आपलं कुटुंब आपल्यासोबत असणार या विचारानं ते खूप खुश होते। आपल्या मुलांसोबत एक नवीन आयुष्य सुरू करण्याचं स्वप्न प्रतीक आणि कोनी यांनी पाहिलं होतं। पण पुढच्या काही क्षणात हे स्वप्न भंगलं। हा आमच्यासाठी मोठा धक्का असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय। त्यांना निरोप देण्यासाठी आम्ही आलो होतो, पण त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आम्हाला यावं लागेल याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता, अशा शब्दात प्रतीक आणि कोनी यांच्या कुटुंबियांनी आपलं दुःख व्यक्त केलंय। आपल्या नवऱ्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची स्वप्न रंगवणाऱ्या खुशबू सिंगची गोष्टही मन हेलावणारी आहे। खुशबूचं विपुल सिंगसोबत यावर्षी जानेवारीत लग्न झालं होतं। विपुल लंडनमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता। लग्नानंतर 2 महिन्यांनी विपुल लंडनला निघून गेला। त्याची पत्नी खुशबूही त्याच्यासोबत लंडनला जाणार होती, पण तिचा पासपोर्ट, व्हिसा आणि लंडनमधल्या वास्तव्यासाठीच्या कागदपत्रांचं काम प्रोसेसमध्ये होतं। त्यामुळे ती राजस्थानच्या बलोत्रा इथं आपल्या सासरी राहत होती। खुशबूचे वडील मदन सिंग यांचं मिठाईचं दुकान आहे। खुशबूची लंडनला जाण्यासाठीची सगळी प्रोसेस पूर्ण झाली। 12 जूनच्या दुपारी अहमदाबादहून एअर इंडियाच्या विमानानं ती लंडनला आपल्या नवऱ्याकडे जाणार होती, त्याच्यासोबत सेटल होण्यासाठी, सुखी वैवाहिक आयुष्य जगण्यासाठी। वडील मदन सिंग आणि कुटुंबियांसोबत खुशबू बुधवारी रात्री अहमदाबादमध्ये आली। दुसऱ्या दिवशी तिचे वडील तिला सोडण्यासाठी एअरपोर्टवर आले। एअरपोर्टवर खुशबूच्या वडिलांनी तिच्यासोबत एक फोटो काढला। तो त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून आशीर्वाद खुशबू बेटा, गोईंग टू लंडन अशा शब्दात तिला आशीर्वाद दिले होते। तिला निरोप देताना वडिलांचे आणि कुटुंबियांचे डोळे पाणावले होते। खुशबूनंही पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या घरच्यांना निरोप दिला, पण तो निरोप अखेरचा ठरला। आपल्या मुलीला सोडून समाधानानं घरी जाणाऱ्या मदन सिंग यांना अर्ध्या रस्त्यातच विमान अपघाताची बातमी मिळाली आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील हातीत गावी राहणारे 67 वर्षीय महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार या दाम्पत्याला 2 मुलं। एक मुलगा अहमदाबादला असतो तर दुसरा मुलगा लंडनला। दोन्ही मुलांचे स्वतःचे व्यवसाय।
आपल्या मुलाला भेटण्यासाठी पवार दाम्पत्य हे लंडनला जाणार होतं. अहमदाबादच्या मुलाकडे काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी लंडनला दुसऱ्या मुलाकडे जायचं ठरवलं. अहमदाबादहून जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 बोईंग 7878 या विमानात 185 आणि 186 असे त्यांचे सीट नंबर्स होते. आपल्यापासून लांब असणाऱ्या मुलाला भेटण्याची त्यांना उत्सुकता होती. एअरपोर्टवर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा एक फोटोही काढला. पुढच्या काही तासात आपण आपल्या लेकाला भेटणार याचा आनंद महादेव आणि आशा यांच्या चेहऱ्यावरून वाहत होता. पण पुढे काय होणार आहे याची साधी कल्पनाही त्यांना नव्हती आणि आपल्या मुलाला भेटण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. नागपूरची यशा कामदार, तिची सासू रक्षा आणि तिचा 1.5 वर्षांचा चिमुकला रुद्र यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. 3 वर्षांपूर्वी अहमदाबादच्या किशन मोढा यांच्यासोबत यशाचा विवाह झाला होता. किशन यांचा लंडनमध्ये फरसाणाचा मोठा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांचं कुटुंब काही वर्षांपूर्वीच लंडनला स्थायिक झालं होतं. पण त्यांचं नातेवाईकांना भेटण्यासाठी अहमदाबादमध्ये येणं जाणं होतं. किशन यांना अहमदाबादमध्ये एक नवीन व्यवसाय सुरू करायचा होता. अशातच महिन्याभरापूर्वी त्यांच्या वडिलांचं कॅन्सरमुळं अहमदाबादमध्ये निधन झालं. तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी किशन कुटुंबासोबत अहमदाबादला आले होते. यशा भारतात आल्यानंतर नुकतीच नागपूरला आपल्या माहेरीही येऊन गेली होती. सासऱ्यांच्या निधनानंतर लंडनमधल्या त्यांच्या ओळखीच्या लोकांनी एक शोकसभा लंडनमध्ये आयोजित केली होती. या शोकसभेला किशन आपल्या आई रक्षा, पत्नी यशा आणि मुलगा रुद्रसोबत लंडनला जाणार होते. पण कामानिमित्त त्यांना अजून काही दिवस अहमदाबादला राहावं लागणार होतं. त्यामुळं मी 5-6 दिवसांनी येतो, तुम्ही पुढं व्हा, असं त्यांनी आपल्या आई आणि बायकोला सांगितलं. त्यामुळं यशा आपला मुलगा रुद्र आणि सासू रक्षासोबत लंडनला जाण्यासाठी गुरुवारी अहमदाबाद एअरपोर्टवर आल्या. पण त्यांच्याकडं काही कागदपत्रं कमी होती. त्यांना एअर इंडियाच्या स्टाफकडून अडवण्यात आलं. त्यांना घरी परत नेण्यासाठी किशन त्यांना एअरपोर्टवर घ्यायलाही आले होते. पण रक्षा मोढा यांनी स्टाफची समजूत घातल्यानं त्यांना विमानात प्रवेश मिळाला आणि त्यातच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं काही माध्यमांकडून सांगितलं जात आहे. जर त्यांना प्रवासाची परवानगी मिळाली नसती तर यशा, तिची सासू रक्षा आणि तिचा 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचले असते. सासऱ्यांच्या शोकसभेला चाललेल्या यशा आणि तिच्या कुटुंबियांवर ओढवलेला हा प्रसंग निशब्द करणार आहे. प्रवाशांसोबतच विमानातल्या क्रू मेंबर्सच्याही कहाण्या सुन्न करणार आहेत. विमानाचे मुख्य पायलट सुमित सबरवाल हे पवईतल्या जलवायू विहार इथं राहायचे. 60 वर्षीय सुमित इथं आपल्या 82 वर्षांच्या वडिलांसोबत राहत होते. 1994 पासून सुमित एअर इंडियात कामाला होते. काही महिन्यात ते निवृत्त होणार होते. काही दिवसांआधी त्यांनी आपल्या वडिलांसोबत वेळ घालवण्याचं वचन त्यांना दिलं होतं. रिटायरमेंटनंतर आपल्या वडिलांसोबत वेळ घालवण्यासाठी सुमित प्लॅनिंगही करत होते. पण त्याआधीच काळानं त्यांच्यावर झडप घातली. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर त्यांच्या 82 वर्षीय वडिलांची अवस्था ही न बघवणारी आहे. बदलापूरचे क्रू मेंबर दीपक पाठक यांचाही अपघातात मृत्यू झालाय. 35 वर्षीय दीपक हे मूळचे बदलापूरचे, पण लग्नानंतर गेली 4 वर्ष ते आपल्या पत्नीसोबत घाटकोपर इथं राहत होते. 11 वर्ष ते विमान कंपनीत काम करत होते. जेव्हा कामानिमित्त दीपक कुठेही बाहेरगावी जायचे तेव्हा ते आपल्या घरच्यांना नेहमी फोन करून सांगायचे. ही त्यांची सवय होती. गुरुवारीसुद्धा त्यांनी विमानात जाण्याआधी आपल्या आईला मेसेज केला होता. आई, मी निघालोय, पोहोचल्यावर सांगतो, असं दीपक यांनी आपल्या आईला केलेल्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. विमान अपघातानंतरही दीपक यांच्या आईला आपला मुलगा सुखरूप असेल अशी आशा होती. त्याचा फोन लागतोय पण तो उचलत नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्या बहिणीनं दिली होती. पण आता त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानं त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे दीपक यांच्या वडिलांना न्यूमोनिया झाल्यानं त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 2 दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणलं होतं. ही बातमी समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसेल म्हणून अजूनही दीपक यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या वडिलांना काहीही सांगितलेलं नाही, असंही दीपक यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय. डोंबिवली इथं राहणारी 27 वर्षीय रोशनी सोनघरे, पनवेलच्या न्हावा इथं राहणारी मैथिली पाटील या दोघींचंही लहानपणापासून एअर होस्टेस व्हायचं स्वप्न होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी आपलं हे स्वप्न पूर्ण केलं होतं. रोशनी गुरुवारी सकाळी आपल्या घरच्यांशी फोनवर बोलली होती, पण तेच तिचं शेवटचं संभाषण ठरलं. मैथिली पाटीलनं 2 वर्षांपूर्वी एव्हिएशनचं शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात नोकरी मिळवली होती. तिनं 7 आंतरराष्ट्रीय फेऱ्या देखील केल्या होत्या. पण तिच्या जाण्यानं आता तिच्या घरच्यांवर मोठा आघात झालाय. या विमान अपघातात प्राण गमवावे लागलेल्या अशा अनेकांच्या असंख्य गोष्टी आहेत. त्यात स्वप्न आहेत, कुटुंबावरचं प्रेम आहे आणि ह्यातली प्रत्येक गोष्ट ही मन सुन्न करणारी आहे.